खुन्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर सुटून तब्बल 4 वर्षांहून फरार असलेला भरत कांतीलाल ओसवाल राहणार गुलमोहर कॉलनी शाहपुरी सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शाहपुरी चौकातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी शाहपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. भरत ओसवाल हा खुन्याच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असून 14 मे 2020 रोजी 45 दिवसाच्या पॅरोल रजेवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून तो बाहेर आला होता. कोविड-19च्या काळात त्याने टप्प्याटप्प्याने रजा वाढवून घेतली. मात्र 19 मे 2022 रोजी कारागृहात परत हजर राहणे बंधनकारक असतानाही तो परतला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शाहपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले. आरोपी सतत ठिकाणी बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांना मोठे आव्हान होते. गुप्त माहिती, नातेवाईक व मित्रांच्या हालचालींवर ठेवलेल्या लक्षामुळे अखेर 1 जुलै रोजी तो शाहपुरी चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत भरत ओसवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी शाहपुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.